नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण होम टॅबमधील एडिटिंग ग्रुपमधील क्लिअर हे ऑप्शन पाहणार आहे. एक्सेलमध्ये क्लिअर या कमांडचा वापर करून आपण सेल्समधील कंटेंट फॉर्मॅटिंग किंवा फक्त फॉर्मॅटिंग किंवा फक्त कंटेंट किंवा कमेंट्स काय करू शकतो, काढून टाकू शकतो. ही कमांड कशी वापरायची ते पाहूया. सगळ्यात आधी ज्या सेलचं तुम्हाला फॉर्मॅटिंग काढून टाकायचं आहे तो सेल सिलेक्ट करा. त्यानंतर होम टॅब मधील एडिटिंग ग्रुप मध्ये क्लिअर ऑप्शनला या. क्लिअर ऑप्शन मध्ये आलात तर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन भेटतील, जसे की क्लिअर ऑल, क्लिअर फॉर्मॅट्स, क्लिअर कंटेंट्स, क्लिअर कमेंट्स अँड नोट्स, क्लिअर हायपरलिंक असे तुम्हाला 5 वेगवेगळे ऑप्शन्स भेटतील. आता मला हा जो सेल आहे K6 याचा सगळं फॉर्मॅटिंग सगळं क्लिअर करायचंय. तर मी काय करेल, क्लिअर ऑल याचा यूज केल्यानंतर काय झाला फायदा, आपल्याला सर्व काही फॉर्मॅटिंग, नंबर, मॅटर सगळा निघून गेला आणि काय राहिला, आपला सेल फक्त ब्लँक राहिला. पुढील ऑप्शन आहे क्लिअर फॉर्मॅटिंग. आता जसे की राहुल साने हे जे नाव आहे याला काहीतरी फॉर्मॅटिंग आहे, म्हणजे या सेल मध्ये कलर आहे, नावाला स्टाईल्स आहे, बोल्ड केलेला आहे, तर हे सगळं मला काढून टाकायचं आहे. तर मला फॉर्मॅटिंग क्लिअर करायचंय. तर त्यासाठी मी कशाला आले, क्लिअर ऑप्शन मध्ये आले, त्यामध्ये क्लिअर फॉर्मॅट्स. तर याचा फॉर्मॅट पूर्णपणे काय झालेला आहे, निघून गेलेला आहे, आपण पाहू शकता. ओके. त्यानंतर आपण बघणार आहे पुढील ऑप्शन क्लिअर कंटेंट. आता समजा आपल्याला हा जो कंटेंट आहे टोटल लिहिलेला तो क्लिअर करायचा आहे. तर क्लिअर ऑप्शनला या, त्यामध्ये क्लिअर कंटेंट. तर त्या सेलमध्ये जो काही कंटेंट लिहिलेला होता, म्हणजे जो काही मॅटर होता तो काय झालाय, पूर्णपणे क्लिअर झालाय. तर क्लिअर हायपरलिंक, तर तुम्ही इथे बघू शकता आपण या सेलमध्ये काय केलंय, हायपरलिंक अप्लाय केलेली आहे. आता ही हायपरलिंक काय करायची आहे, मला काढून टाकायची. ओके, ही हायपरलिंक मला काढून टाकायची. त्यासाठी मला क्लिअर होम टॅब मधील क्लिअर एडिटिंग ग्रुप मध्ये क्लिअर ऑप्शन मध्ये क्लिअर हायपरलिंक ऑप्शन आहे. तर आपली हायपरलिंक काय होईल, इथे क्लिअर हायपरलिंक ओनली, क्लिअर हायपरलिंक अँड फॉर्मॅट दोन ऑप्शन भेटतील. तुम्ही क्लिअर हायपरलिंक ओनली करू शकता किंवा क्लिअर हायपरलिंक अँड फॉर्मॅट देखील करू शकता. क्लिअर आहे. आता ह्याच्यावर कोणत्याही प्रकारची हायपरलिंक नाहीये. ओके, थँक्यू.